नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन विष्णू पवार. आज आपल्या इयत्ता 12वीतील इंग्रजी विषयातील पोएम नंबर 2.4 हॅव यू अर्न युअर टुमारो याचा सेकंड पार्ट बघणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण आईस ब्रेकर्स हे चांगल्या प्रकारे समजावून घेतले. तसेच इंट्रोडक्शन ऑफ द पोएट आणि पूर्ण कवितेचा अर्थ हा लाईन टू लाईन आपण समजून घेतला. सेकंड पार्टमध्ये आपल्याला कवितेचे असणारे रायमिंग स्कीम, रायमिंग पेअर्स, फिगर्स ऑफ स्पीच आणि क्रिटिकल ॲप्रिसिएशन हे समजून घ्यायचं आहे. तर चला आपण सुरुवात करूया आपल्या फर्स्ट स्टॅन्झापासून. तुमच्या लक्षात येईल की पोएम शिकवताना मी लाईन टू लाईन फक्त एक्सप्लेनेशन केलं, जेणेकरून तुम्हाला ती कविता पटकन समजावी आणि तुमच्या लक्षात यावं की नक्की कवितेचा मिनिंग काय होतो. आणि पोएट एडगर वेस्ट हे आपल्याला आपलं फ्युचर ब्राईट कसं असावं, आपला फ्युचर टुमॉरो आपला किती चांगला असावा आणि फॉर दॅट पर्पज व्हॉट वी शुड डू विथ पीपल, विथ अवर फ्रेंड्स हे त्यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता फर्स्ट स्टॅन्झामध्ये तुमच्या लक्षात येईल की रायमिंग पेअर्स वे, टुडे आणि थ्रो यू अशी ही रायमिंग पेअर्स आहेत. आणि पहिल्या स्टॅन्झाची रायमिंग स्कीम ही AABB अशी आहे. तसंच पहिल्या स्टॅन्झामध्ये 3 ठिकाणी क्वेश्चन वापरण्यात आलेला आहे. ज्यावेळेस कवितेमध्ये क्वेश्चन मार्क दिला जातो किंवा व्हेन द पोएट आस्क द क्वेश्चन टू द रीडर्स, त्यावेळेस त्याला इंटरोगेशन फिगर्स ऑफ स्पीच असं म्हणतात. या कवितेत सर्वात जास्त वापरले गेणारे दोन फिगर्स ऑफ स्पीच आहेत. तो म्हणजे इंटरोगेशन आणि दुसरा ॲलिट्रेशन. तसेच कवितेमध्ये पर्सॉनिफिकेशन आणि अँटिथेसिस हाही वापरलेला आहे, पण हा खूपच कमी वापरला गेलेला आहे. सेकंड स्टॅन्झामध्ये तुमच्या लक्षात येईल की रायमिंग पेअर्स पहिल्या लाईनमध्ये शेवटचा वर्ड जर बघितला तुम्ही अलॉंग, सेकंड लाईनचा लास्ट वर्ड जर बघितला थ्रॉंग, म्हणजे अलॉंग, थ्रॉंग, वे, टुडे ही रायमिंग पेअर आहे. आणि याची रायमिंग स्कीमसुद्धा AABB अशी होते. या ठिकाणी सुद्धा 3 क्वेश्चन कवीने विचारलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी इंटरोगेशन अलंकार होतो. थर्ड नंबर स्टांजामध्ये रायमिंग पेअर्स तुमच्या लक्षात येईल फास्ट, पास्ट, सेड, अहेड, म्हणजेच ही रायमिंग पेअर होते. आणि रायमिंग स्कीमसुद्धा AABB अशी होते. यामध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की कवीने 2 इंटरोगेशन फिगर्स ऑफ स्पीच यूज केलेले आहेत. फोर्थ स्टांजामध्ये या ठिकाणी स्पेंट, डिस्कंटेंट, से, टुडे ह्या रायमिंग पेअर्स आहेत. आणि फिगर्स ऑफ स्पीच या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की क्वेश्चन मार्क असल्यानंतर आपण डायरेक्ट त्याला इंटरोगेशन फिगर्स ऑफ स्पीच असं म्हणतो. आणि या ठिकाणी सुद्धा 3 इंटरोगेशन पोएटने दिलेले आहेत. तसंच तुमच्या लक्षात येईल की रायमिंग स्कीमसुद्धा AABB अशी आहे, म्हणजे प्रत्येक स्टांझाची रायमिंग स्कीम ही AABB अशी आहे. जर कवितेमध्ये किंवा तुम्हाला येणाऱ्या प्रश्नामध्ये जर असा प्रश्न विचारला की कवितेची रायमिंग स्कीम का आहे, तर फर्स्ट स्टांझाची येईल AABB,
सेकंड स्टांजाची येईल CCDD. त्याच अनुषंगाने पुढे ते कंटिन्यू होईल. या ठिकाणी तुम्हाला रायमिंग स्कीम, रायमिंग पेअर्स आणि थोडक्यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच कोणते वापरलेले आहेत हे सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी आपण लाईन टू लाईन समजून घेऊया की फिगर्स ऑफ स्पीच कोणते वापरले गेलेले आहेत, त्याचं स्पष्टीकरण म्हणजे एक्सप्लेनेशन कसं, इलस्ट्रेशन कसं द्यायचं आहे हे सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर नक्कीच तुम्ही ते पुस्तक ओपन करून कविता ओपन करून बसावी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पटकन लक्षात येईल की कोणती लाईन आणि कोणता त्या लाईनचा फिगर्स ऑफ स्पीच आहे. तर चला सुरुवात करूया फिगर्स ऑफ स्पीच पासून. नंबर 1, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. आता या ठिकाणी पहिला फिगर्स ऑफ स्पीच आहे तो म्हणजे ॲलिट्रेशन. द लेटर H इज रिपीटेड हिअर प्लेझिंगली. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की हॅपियरचा H आणि हिजचा H हा इनिशियल साऊंड म्हणजे लेटर रिपीट झालेला आहे, म्हणून आपण त्याला ॲलिट्रेशन असं म्हणतो. सेकंड फिगर्स ऑफ स्पीच ह्याच लाईनमध्ये आहे तो म्हणजे इंटरोगेशन. अ रिटॉरिकल क्वेश्चन इज यूज्ड फॉर पोएटिक इफेक्ट. एवढंच स्पष्टीकरण ह्या ठिकाणी आपल्याला द्यायचं असतं. आता इंटरोगेशन म्हणजे काय? जर कवितेच्या लाईनची सुरुवात प्रोबॅबली ऑक्झिलरी वर्बने म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने जर झाली आणि कवितेच्या लाईनच्या शेवटी क्वेश्चन मार्क असेल तर त्यावेळेस तुम्ही त्याला इंटरोगेशन म्हणू शकतात. किंवा इन अ सिम्पल वर्ड कवितेच्या लाईनच्या शेवटी किंवा शब्दाच्या शेवटी जर क्वेश्चन मार्क असेल तर तो नक्कीच काय असणार आहे? इंटरोगेशन असणार आहे. नंबर 2, डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. आता या लाईनमध्ये पहिला फिगर्स ऑफ स्पीच आहे तो म्हणजे ॲलिट्रेशन. द लेटर T इज रिपीटेड हिअर प्लेझिंगली. आता दॅटचा T आणि टुडेचा T म्हणजे इनिशियल वर्ड म्हणजे सुरुवातीचा वर्ड हा 2 वेळेस रिपीट झालेला आहे. सो या ठिकाणी तुम्ही त्याला ॲलिट्रेशन असं म्हणू शकतात किंवा तो ॲलिट्रेशन आहे. याच लाईनमध्ये दुसरा फिगर्स ऑफ स्पीच तो म्हणजे इंटरोगेशन आहे. तुम्हाला दिसत असेल की कवितेच्या लाईनच्या शेवटी क्वेश्चन मार्क यूज केलेला आहे. सो धिस इज इंटरोगेशन. अ रिटॉरिकल क्वेश्चन इज यूज्ड फॉर पोएटिक इफेक्ट. नंबर 3 ची लाईन बघूया. धिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रो. या लाईनमध्ये सुद्धा ॲलिट्रेशन हा फिगर्स ऑफ स्पीच आहे. तुमच्या लक्षात येईल की द साऊंड T और द लेटर T इज रिपीटेड 3 टाइम्स हिअर. 3 वेळा वापर केलेला आहे. धिसचा T, टॉयलिंगचा T आणि टायमिंग या वर्डचा T म्हणजे 3 वेळेस Tचा वापर केला गेल्यामुळे या ठिकाणी तुम्ही ॲलिट्रेशन हा फिगर्स ऑफ स्पीच म्हणू शकतो. नंबर 4, इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू. या ठिकाणी फक्त एकच फिगर्स ऑफ स्पीच आहे तो म्हणजे इंटरोगेशन. रिझन त्याचं असं आहे की कवितेच्या लाईनच्या शेवटी क्वेश्चन मार्क यूज केलेला आहे. त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. अ रिटॉरिकल क्वेश्चन इज यूज्ड फॉर पोएटिक इफेक्ट, सो धिस इज इंटरोगेशन. नंबर 5, डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. या कवितेच्या लाईनमध्ये पहिला फिगर्स ऑफ स्पीच आहे तो म्हणजे ॲलिट्रेशन. द लेटर G इज रिपीटेड हिअर प्लेझिंगली. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गिव्ह या वर्डचा G आणि ग्रीटिंगचा G हा 2 वेळेस रिपीट झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस कवितेच्या लाईनमध्ये जर एखाद्या शब्दाचा इनिशियल वर्ड किंवा साऊंड हा जर मोर दॅन 1 पेक्षा म्हणजे एकापेक्षा जास्त वेळेस रिपीट झाला असेल तर त्याला तुम्ही ॲलिट्रेशन असं म्हणतात. याच लाईनमध्ये दुसरा फिगर्स ऑफ स्पीच आहे तो म्हणजे इंटरोगेशन. अ रिटॉरिकल क्वेश्चन इज यूज्ड फॉर पोएटिक इफेक्ट. नंबर 6, ऑर अ चर्लिश सॉर्ट ऑफ हावडी अँड देन वॅनिश इन द थ्रॉंग. या ठिकाणी
पहिला फिगर्स ऑफ स्पीच आहे तो म्हणजे इंटरोगेशन. अ रिटॉरिकल क्वेश्चन इज यूज्ड फॉर पोएटिक इफेक्ट. या ठिकाणी अजून एक फिगर्स ऑफ स्पीच होऊ शकतो तो म्हणजे ॲलिट्रेशन. देन, द आणि थ्रॉंग याचा जो पहिला शब्द आहे टी और टी एच, म्हणजे द लेटर टी or the sound th is repeated 3 times, so this is alliteration असं सुद्धा आपण म्हणू शकतो. नंबर 7, where you selfish, pure and simple as you rushed along the way. या ठिकाणी alliteration हा फिगर्स ऑफ स्पीच आहे. तुमच्या लक्षात येईल की सेल्फिशचा एस आणि सिम्पलचा एस, तसेच फर्स्ट वर्ड जो आहे वेअर डब्ल्यू आणि वे लास्ट वर्ड जो आहे त्याचा डब्ल्यू हे 2 वेळेस रिपीट झालेले आहेत. मीन्स द लेटर एस अँड डब्ल्यू आर रिपीटेड हिअर प्लेझिंगली, सो धिस इज ॲलिट्रेशन. नंबर 8, ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. या लाईनमध्ये पहिला फिगर्स ऑफ स्पीच आहे तो म्हणजे ॲलिट्रेशन. द लेटर डी इज रिपीटेड हिअर प्लेझिंगली. डीडचा डी, डी डबल ई डी अँड डी आय डी चा फर्स्ट जो इनिशियल म्हणजे सुरुवातीचा बिगिनिंग वर्ड आहे, साऊंड आहे, तो आहे डी. सो द लेटर डी इज रिपीटेड ट्वाईस हिअर प्लेझिंगली, सो दिस इज ॲलिट्रेशन असंही आपण म्हणू शकतो. याच लाईनमध्ये सेकंड फिगर्स ऑफ स्पीच आहे तो म्हणजे इंटरोगेशन. अ रिटॉरिकल क्वेश्चन इज यूज्ड फॉर पोएटिक इफेक्ट. तुमच्या लक्षात येईल की कवितेच्या लाईनच्या शेवटी क्वेश्चन मार्क यूज केलेला आहे, म्हणून हा इंटरोगेशन फिगर्स ऑफ स्पीच होतो. नंबर 9, इज अ सिंगल हर्ट रिजॉइसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. या लाईनमध्ये पहिला फिगर्स ऑफ स्पीच आहे तो म्हणजे ॲलिट्रेशन. द लेटर एस इज रिपीटेड हिअर प्लेझिंगली, म्हणजे सिंगलचा एस आणि सेडचा एस हा 2 वेळेस रिपीट झाल्यामुळे या ठिकाणी ॲलिट्रेशन हा फिगर्स ऑफ स्पीच तयार होतो. याच लाईनमध्ये दुसरा फिगर्स ऑफ स्पीच आहे तो म्हणजे सिनेक डिकी. त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. अ वर्ड पार्ट म्हणजे हर्ट, अ वर्ड पार्ट हर्ट पार्ट ऑफ बॉडी इज यूज टू रेफर टू अ होल पर्सन. म्हणजे जो वापरला गेलेला जो शब्द आहे हर्ट हा आपल्या बॉडी पार्टपैकी एक आहे, म्हणजे अनेक बॉडी पार्टपैकी एक आहे आणि तो पूर्ण व्यक्तीला काय करतोय, रेफर करतोय. पूर्ण व्यक्तीचा काय देतोय, त्या ठिकाणी संदर्भ देतोय. सो दॅट इज कॉल्ड सिनेक डिकी. याच लाईनमध्ये पुढचा फिगर्स ऑफ स्पीच आहे तो म्हणजे पर्सॉनिफिकेशन. इन दिस लाईन द बॉडी पार्ट हर्ट इज पर्सॉनिफाईड, म्हणजे हर्ट या वर्डला पर्सॉनिफाईड केलेला आहे. नंबर 10, डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाऊ विथ करेज लुक अहेड. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की या कवितेच्या लाईनमध्ये शेवटला क्वेश्चन मार्क यूज केलेला आहे, म्हणून हा इंटरोगेशन हा फिगर्स ऑफ स्पीच तयार होतो. आणि त्याचं एक्सप्लेनेशन अ रिटॉरिकल क्वेश्चन इज यूज्ड फॉर पोएटिक इफेक्ट असं आपण म्हणू शकतो. तसंच या लाईनमध्ये ॲलिट्रेशन हा फिगर्स ऑफ स्पीच सुद्धा यूज केलेला आहे. तुम्ही बघितलं की हुजचा डब्ल्यू आणि वेअरचा डब्ल्यू, तसंच विथचा डब्ल्यू, म्हणजे डब्ल्यू हा साऊंड लेटर हा 3 वेळेस रिपीट झालेला आहे. सो याचं उत्तर असं येऊ शकतं ॲलिट्रेशनचं, द साऊंड डब्ल्यू इज रिपीटेड 3 टाइम्स फॉर पोएटिक इफेक्ट, सो धिस इज ॲलिट्रेशन. नंबर 11, डिड यू वेस्ट द डे और लूज इट, वॉज इट वेल और सोअरली स्पेंट. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की पहिला फिगर्स ऑफ स्पीच वापरलेला आहे तो म्हणजे ॲलिट्रेशन. द लेटर डब्ल्यू इज रिपीटेड हिअर प्लेझिंगली. आता डब्ल्यूवरून जर तुम्ही बघितलं तर वेस्टचा डब्ल्यू, वॉजचा डब्ल्यू अँड वेलचा डब्ल्यू, म्हणजे 3 टाइम्स डब्ल्यू हा रिपीट झालेला आहे.
तसेच या ठिकाणी अजून एक ॲलिट्रेशन आहे, तो म्हणजे एस. द लेटर एस इज रिपीटेड 2 टाइम्स, सो धिस इज ॲलिट्रेशन. सोअरली आणि स्पेंट या दोन्ही वर्डचा पहिला शब्द हा एस एस आहे. सो इथे अजून ॲलिट्रेशन एक तयार होतो. नेक्स्ट फिगर्स ऑफ स्पीच याच लाईनमध्ये आहे, तो म्हणजे इंटरोगेशन. अ रिटॉरिकल क्वेश्चन इज यूज्ड फॉर पोएटिक इफेक्ट. नेक्स्ट फिगर्स ऑफ स्पीच याच लाईनमधला तो म्हणजे अँटिथेसिस. वेल अँड सोर आर कॉन्ट्राडिक्टरी वर्ड्स आर यूज्ड हिअर, सो धिस इज अँटिथेसिस. म्हणजे वेल आणि सोर हे दोन्ही एकमेकांच्या विरोधातले शब्द आहेत किंवा कॉन्ट्राडिक्टरी वर्ड्स आहेत, अपोजिट वर्ड सारखे आहेत, म्हणून याला या ठिकाणी आपण काय म्हणणार, अँटिथेसिस असं म्हणणार. नंबर 12, डिड यू लीव अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट. या ठिकाणी पहिला फिगर्स ऑफ स्पीच आहे, तो म्हणजे ॲलिट्रेशन. द लेटर डी इज रिपीटेड हिअर प्लेझिंगली. इंटरोगेशन, अ रिटॉरिकल क्वेश्चन इज यूज्ड फॉर पोएटिक इफेक्ट. याच लाईनमध्ये असलेला थर्ड फिगर्स ऑफ स्पीच तो म्हणजे अँटिथेसिस. काइंडनेस अँड डिस्कंटेंट आर कॉन्ट्राडिक्टरी वर्ड्स आर यूज्ड हिअर, सो धिस इज अँटिथेसिस. Number 13, as you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today. या ठिकाणी पहिला फिगर्स ऑफ स्पीच आहे, तो म्हणजे इंटरोगेशन. अ रिटॉरिकल क्वेश्चन इज यूज्ड फॉर पोएटिक इफेक्ट. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी इंटरोगेशन कधी म्हटला जातो, ज्यावेळेस एखाद्या कवितेच्या लाईनच्या शेवटी जर क्वेश्चन मार्क आला असेल तर त्यावेळेस तुम्ही त्याला ॲलिट्रेशन असं म्हणू शकतात. तसं जर तुम्ही या दोन लाईनपैकी पहिली लाईन बघितली तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की यू हा रिपीट झालेला आहे. सो तो रिपिटेशन हा फिगर्स ऑफ स्पीच सुद्धा बनू शकतो. त्यानंतर ॲलिट्रेशन सुद्धा आहे. जर यूचा वाय, युवरचा वाय आणि परत यूचा वाय जर तुम्ही बघितला तर वाय हा 3 टाइम्स पहिल्या लाईनमध्ये रिपीट झाला, म्हणून त्याला आपण ॲलिट्रेशन असं सुद्धा म्हणू शकतो. तसंच सेकंड लाईन जी आहे, यू हॅव अर्न वन मोर टुमारो बाय द वर्क यू डीड टुडे. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की इथे सुद्धा यू हा 2 वेळेस रिपीट झालेला असल्यामुळे या ठिकाणी रिपिटेशन हा फिगर्स ऑफ स्पीच तयार होतो. आता फिगर्स ऑफ स्पीच या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. आता आपण कवितेचं क्रिटिकल ॲप्रिसिएशन बघूया. सुरुवात करूया अबाउट द पोएट पासून. एडगर अल्बर्ट गेस्ट 20th August 1881 and died in 5th August 1959 was a British born American poet who was popular in the first half of the 20th century and became known as the people's poet. एडगर अल्बर्ट गेस्ट यांचा जन्म 20 ऑगस्ट 1881 मध्ये झाला आणि 5 ऑगस्ट 1959 मध्ये ते निधन पावले. हे ब्रिटिश बॉर्न अमेरिकन पोएट होते. म्हणजे त्यांचा जन्म हा इंग्लंडमध्ये किंवा त्या ठिकाणी झाला असेल, पण ते वास्तव्यास अमेरिकेमध्ये होते. हु वॉज पॉप्युलर इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th सेंचुरी. म्हणजे 20व्या शतकाच्या पहिल्या पूर्वार्धात ते खूप प्रसिद्ध असे होते. अँड बिकेम नोन ॲज अ पीपल्स पोएट. आणि त्यांना लोकांचे कवी असं म्हटलं जायचं. हिज पोएम्स ऑफन हॅड अन इन्स्पिरेशनल अँड ऑप्टिमिस्टिक व्ह्यू ऑफ एव्हरीडे लाईफ. त्यांचे असणाऱ्या जेवढ्या काही पोएम्स आहेत या प्रेरणादायी कविता होत्या. अँड ऑप्टिमिस्टिक व्ह्यू म्हणजे आशावादी प्रकारचा त्याचा एक भाग होता की त्यांच्या कवितेमधून ते दिसत होतं. अबाउट द पोएम, द सिम्प्लिसिटी अँड ऑप्टिमिझम कॅन बी सीन इन द प्रेझेंट पोएम. एक साधेपणा आणि एक आशावादी असणारी विचार प्रवृत्ती हे आपल्याला दिलेल्या कवितेत दिसून येते.
द पोएम इज इन अ क्वेश्चन फॉर्म. कवितेमध्ये भरपूर असे प्रश्न विचारलेले आहेत. द पोएट हॅज बीन आस्किंग द क्वेश्चन टू द रीडर्स. आणि कवी सर्व प्रश्न हे रीडर्सला विचारतोय. द टायटल. कवितेचं टायटलचं काय महत्त्व आहे किंवा कवितेच्या टायटलमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण समजून घेऊया. द टायटल इज अ व्हर्बल क्वेश्चन टू द रीडर्स टू रिथिंक द ट्रीटमेंट दॅट दे आर गिविंग टू द अदर्स. दिलेलं टायटल हे व्हर्बल क्वेश्चनमध्ये आहे. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे त्या टायटलची सुरुवात म्हणजे वाक्याची सुरुवात ही ऑक्झिलरी व्हर्बपासून झालेली आहे आणि त्या टायटलपासून जे रीडर्स आहेत त्यांना पुन्हा पुन्हा कवी विचार करायला भाग पाडतो. इट गिव्ज हिंट दॅट वी मस्ट हेल्प पीपल अराउंड अस. आणि त्या टायटलमधून आपल्याला असं समजतं की आपल्या आजूबाजूला असणारी जी लोकं आहेत किंवा ज्या लोकांना मदतीची गरज आहे, हू द पीपल वॉन्ट्स हेल्प, दॅट वी हॅव टू ऑलवेज हेल्प देम. आपण त्यांना नेहमीच काय केली पाहिजे? मदत केली पाहिजे. द थीम ऑफ द पोएम. कवितेची थीम काय आहे ते आता आपण समजून घेऊया. द थीम ऑफ or the central idea of the poem is the importance of living each day by being kind and helpful towards other and by making small contributions to improve their lives, as the good deeds done by us today will earn us our tomorrow. म्हणजे कवी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतायत की आपल्या येणाऱ्या प्रत्येक दिवसाला आपण नेहमीच काइंड आणि हेल्पफुल म्हणजे दयाळू आणि मदतगार राहिलं पाहिजे दुसऱ्यांसाठी. ज्यांना कोणी मदतीची गरज आहे त्यांना आपण मदत केली पाहिजे. बाय मेकिंग स्मॉल कॉन्ट्रीब्युशन्स. थोडाफार जरी त्यांना आपण हातभार लावला, मदत केली. टू इम्प्रूव्ह देअर लिव्स. त्याद्वारे त्यांचं आयुष्य इम्प्रूव्ह म्हणजे चांगलं बनू शकतं. ॲज अ गुड डीड्स. जर आपण काही चांगलं काम केलं, डन बाय अस टुडे. जर आपण आज काही चांगलं काम केलं, विल अर्न अस अवर टुमारो. जर आज आपण काही थोडंफार चांगलं काम करत असू, चांगलं कोणाचं मदत करत असू, तर नक्कीच आपण उद्यासाठी काहीतरी कमवत असू. पोएटिक स्टाईल. आता पोएटिक स्टाईलमध्ये नक्की कविता किती लाईनची आहे, कवितेमध्ये कोणते फंक्शन वापरलेले आहेत किंवा कवितेमध्ये कोणते फिगर्स ऑफ स्पीच वापरलेले आहेत, कवितेमध्ये रायमिंग स्कीम कोणती आहे, हे या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. तर चला बघूया पोएटिक स्टाईल. धिस इज 16 लाईन पोएम. 16 ओळींची ही कविता आहे. द पोएम हॅज 11 क्वेश्चन्स. हेन्स द प्रोमिनंट फिगर्स ऑफ स्पीच इन द पोएम इज इंटरोगेशन. 16 लाईनपैकी कवीने 11 लाईन्समध्ये क्वेश्चन विचारलेला आहे रीडर्सला आणि म्हणूनच या ठिकाणी 11 क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणून तो प्रोमिनंट म्हणजे महत्त्वाचा फिगर्स ऑफ स्पीच तो म्हणजे या ठिकाणी इंटरोगेशन हा आहे. ॲलिट्रेशन, अँटिथेसिस अँड पर्सनिफिकेशन आर ऑल्सो यूज्ड इन द पोएम. म्हणजे इंटरोगेशन हे फिगर्स ऑफ स्पीच नंतर जर विचारले गेलेले फिगर्स ऑफ स्पीच असतील ते म्हणजे ॲलिट्रेशन आहे, अँटिथेसिस आहे, पर्सनिफिकेशन आहे. तसंच तुम्हाला मी सांगितलं की रिपिटिशनसुद्धा या ठिकाणी यूज झालेला आहे. इट हॅज अ 4 स्टांजाज. कवितेच्या 4 स्टांजाज आहेत. ईच स्टांजा ऑर क्वाट्रेन हॅज 4 लाईन्स. प्रत्येक स्टांजामध्ये 4 लाईन्स दिलेले आहेत. रायमिंग स्कीम ऑफ ईच स्टांजा इज AABB. प्रत्येक कवितेच्या स्टांजामध्ये AABB अशी रायमिंग स्कीम आपल्याला बघायला मिळते. हे ज रायमिंग स्कीम ऑफ द पोएम. आणि कवितेची जी रायमिंग स्कीम आहे ती AABB, CCAA, DDEE, FFAA अशी आहे. थोडंसं या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की वर एक्सप्लेनेशन देताना रायमिंग स्कीम ऑफ द पोएम थोडंसं त्या ठिकाणी घाईमध्ये माझं चुकलं. या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊ शकतात की पूर्ण पोएमची जी रायमिंग स्कीम आहे ती आहे AABB, CCAA, DDEE, FFAA अशी ती आहे. तिथे पटकन थोडंसं न विचार करता पटकन मी बोलून गेलो, पण ही पूर्ण कवितेची रायमिंग स्कीम आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. द फर्स्ट स्टांजा हॅज 14 सिलॅबल्स. पहिल्या स्टांजामध्ये 14 सिलॅबल्स आहेत. अँड द सेकंड, द थर्ड
अँड द फोर्थ स्टांजाज हॅव 15 सिलॅबल्स. म्हणजे पहिल्या स्टांजामध्ये 14 सिलॅबल्स आणि उरल्या सेकंड, थर्ड अँड फोर्थ स्टांजामध्ये 15 सिलॅबल्स आहेत. कवितेचे स्पेशल फीचर्स काय आहेत ते आपण आता समजून घेऊया. धिस इज अन इन्स्पिरेशनल पोएम. ही एक प्रेरणादायी कविता आहे. द लँग्वेज इज व्हेरी सिम्पल अँड ऑप्टिमिस्टिक वे ऑफ रायटिंग इन द पोएम. कवितेची भाषा ही एकदम साधी आणि एक आशावादी विचारांची लिखाण कवीने या कवितेत केलेलं आहे. द क्वेश्चन इन द पोएम विच आस्क अस अँड टेल अस टू डू गुड टू अदर्स or to make someone's day is the unique feature of the poem. कवितेमध्ये विचारले गेलेले प्रश्न किंवा आपल्याला सांगितले गेलेले प्रश्न याचा अर्थ असा होतो टू डू गुड टू अदर्स, की दुसऱ्यांना आपण मदत केली पाहिजे, दुसऱ्यांचं चांगलं केलं पाहिजे. और टू मेक समवन्स डे इज द युनिक फीचर ऑफ द पोएम. आणि कोणाचा तरी दिवस हा युनिक म्हणजे चांगला बनवला पाहिजे हे या प्रश्नांमधून आपल्याला कळतं. अ स्पेशल फीचर ऑफ द पोएम इज द यूज ऑफ व्हिज्युअल इमेजरी. कवितेचे सर्वात महत्त्वाचं फीचर असं आहे की कवितेमध्ये काही व्हिज्युअल इमेजरीज वापरलेले आहेत. वॅनिश इन द थ्रॉंग, रस्ट अलॉंग द वे, स्लीपिंग फास्ट अँड क्लोज युअर आईज इन स्लंबर विच ॲड टू द ओव्हरऑल अपील ऑफ द पोएम. म्हणजे अशा प्रकारच्या व्हिज्युअल इमेजरीज कवीने या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे मेसेज, व्हॅल्यूज, मॉरल्स इन द पोएम. आता या ठिकाणी नक्की कवितेचा मेसेज काय कवीने दिलेला आहे किंवा काय व्हॅल्यूज आहेत हे आपण इथे समजून घेऊया. द पोएट वॉन्ट्स टू टीच अस समथिंग मॉरल. कवी आपल्याला काहीतरी चांगलं नैतिक शिकवण्याचा प्रयत्न करतोय. हिज मेसेज इज व्हॅल्युएबल. त्यांनी दिलेला मेसेज हा फार महत्त्वाचा आहे. ही वॉन्ट्स टू टीच अस ह्युमॅनिटी. त्यांना आपल्याला माणुसकी आणि मानवता हे त्यांना शिकवायचं आहे. द मॉरल ऑफ द पोएम इज दॅट ॲज यू सो शॅल यू रीप. कवितेचं मॉरल असं आहे की आपण काहीतरी जर पेरलं, जे काय आपण पेरणार तेच आपल्यासमोर उभं राहणार आहे किंवा ते उगवणार आहे. व्हॉट एव्हर यू हॅव डन टुडे सेम थिंग यू आर गोइंग टू गेट बॅक. आज जे काही आपण करणार तेच तुम्हाला परत यू आर गोइंग टू गेट बॅक म्हणजे तेच तुम्हाला परत मिळणार. म्हणजे जर आपण आज कोणाशी चांगलं वागलो तर आपल्याला ते चांगलं रिटर्नमध्ये मिळणार. अँड इफ वी विल बिहेव विथ बॅड मॅनर्स, इफ यू विल डू बॅड थिंग्स सो वी विल गेट बॅक रिटर्न इन अ बॅड फॉर्म. चांगलं केलं तर चांगलं मिळणार, वाईट केलं तर वाईट मिळणार. फॉर एक्सपेक्टिंग गुड फ्युचर फ्रॉम द फ्युचर वी शुड बी गुड. जर आपल्याला भविष्याकडून काहीतरी चांगलं भविष्य पाहिजे असेल तर आपण नक्कीच काहीतरी चांगलं करायला पाहिजे. डू गुड टू गेट गुड रिटर्न्स. चांगलं मिळवण्यासाठी तुम्हाला चांगलं काहीतरी करावं लागेल. युअर ओपिनियन अबाउट द पोएम. आता या ठिकाणी स्टुडंट्सला म्हणजे रीडर्सला स्वतःचं ओपिनियन मत मांडायचं आहे की नक्की कविता तुम्हाला कशी वाटली किंवा तुमचं या कवितेवर काय मत आहे. आय लाईक धिस पोएम व्हेरी मच ॲज इट हेल्प्स अस फॉर सेल्फ इम्प्रूव्हमेंट. ही कविता मला भरपूर आवडलेली आहे की बाय दॅट वे आय कॅन इम्प्रूव्ह माय सेल्फ. मी माझ्या स्वतःमध्ये काहीतरी सुधारणा करेल किंवा सुधारणा करण्या इतपत ही कविता मला चांगली समजलेली आहे. आय थिंक द पोएम इज रिअल पिक्चर ऑफ अवर लाईफ. मला असं वाटतं की ही जी कविता आहे ही आपल्या जीवनाचा एक रिअल पिक्चर आहे, एक वास्तववादी चित्रण आहे. एव्हरीबडी गोज फ्रॉम दीज स्टेजेस. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकजण ह्या टप्प्यावरून किंवा स्टेजवरून काय होत असतो, पुढे जात असतो. द पोएम क्रिएट्स इम्पॅक्ट ऑन द रीडर्स माइंड. कविता ही रीडर्सच्या माइंडवर ही चांगल्या प्रकारे काय करते, प्रभाव पाडते. या ठिकाणी कवितेचे फिगर्स ऑफ स्पीच आणि क्रिटिकल ॲप्रिसिएशन हे आपण पूर्ण केलेले आहेत. आता इन शॉर्ट समजून घ्या की कवीने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असणारे इसेन्शियल गुड थिंग्स, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, चांगल्या आहेत, त्याच्याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. तसेच काही कॉन्ट्रास्ट आयडियाज किंवा काही कॉन्ट्रास्ट स्टेटमेंटसुद्धा त्यांनी मांडलेले आहेत, जेणेकरून आपल्याला ते समजावेत की आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणाला मदत करावी, जेणेकरून आपलं भविष्य चांगल्या प्रकारे काय होऊ शकतं, घडू शकतं. त्यानंतर कवीने सर्व ठिकाणी इंटरोगेशन हा फिगर्स ऑफ स्पीच वापरलेला आहे.
तर त्या अनुषंगाने कवीने एक वेगळा पोएटिक इफेक्ट या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आपलं बिहेवियर किंवा आपलं मॅनर हे चांगलं असलं पाहिजे. दॅट वी शुड हॅव टू डेव्हलप अवर गुड सोशल रिलेशनशिप विथ अदर्स. म्हणजे आपण समाजामध्ये वागताना आपलं रिलेशनशिप चांगलं असलं पाहिजे, हे कवी या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला कविता चांगल्या प्रकारे समजली असेल, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.